सलाम, नमस्ते. सर्व महान महिलांना आणि महामानवांना विनम्र अभिवादन. माणसं जोडली पाहिजे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो. इस्रायल की पॅलेस्तीन हा प्रश्न जगभरातील बऱ्याच लोकांना पडलेला आहे. तसाच भारतातल्या देखील खूप साऱ्या लोकांना पडलेला आहे. ज्या लोकांना बेरोजगारीची समस्या भेडसावलेली आहे, ज्या लोकांना महागाईची समस्या भेडसावलेली आहे, ज्या लोकांना नागरी सुविधाही नीटपणे मिळत नाहीयेत, अशा लोकांना देखील इस्रायल की पॅलेस्तीन हा जो प्रश्न आहे तो पडलेला आहे. या सर्व गोष्टींमध्ये नक्की कोणाच्या बाजूने उभं राहावं हा खरे तर आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे. परंतु त्या अगोदर इस्रायल आणि पॅलेस्तीन याचा छोटासा जो आहे तो इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. इस्रायल मधली जी मस्जिद अल अक्सा ती जी जागा आहे ती 35 एकरचं पूर्ण जे आहे ते क्षेत्र आहे. त्या क्षेत्रावर 3 धर्मियांचा जो आहे तो दावा आहे. सर्वात पहिला जो दावा आहे तो ज्यू लोकांचा दावा आहे. हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम ज्यांना ज्यू लोक फॉलो करतात त्यांना ईश्वराने कुर्बानी मागितली होती. कुर्बानीचा जो इतिहास आहे तो याच्या अगोदर देखील काही व्हिडिओज मधून जो आहे तो सांगण्यात आलेला आहे. ती कुर्बानी जी आहे मस्जिद अल अक्सा जी आहे त्या ठिकाणी दिलेली होती कुर्बानी. त्याच्याही पलीकडे जाऊन येशू ख्रिस्त जे होते ज्यांना ईश्वराचे प्रेषितच म्हणलं जातं इस्लामिक फिलॉसॉफीनुसार, ख्रिश्चन फिलॉसॉफीनुसार ईश्वराचा पुत्र म्हणले जातात. काही जण त्यांना ईश्वराचे प्रेषित देखील म्हणतात. तर त्यांचा जन्म देखील जो आहे तो येरुशलेमच्या भूमीमध्ये झाला होता आणि त्यामुळं ते येरुशलेम जे आहे ते देखील इस्रायलमध्ये आहे. त्यामुळे ख्रिश्चन धर्मियांच्या अनुषंगाने देखील जो आहे तो परिसर किंवा तो जो प्रदेश आहे तो महत्वाचा आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन हुजूर आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणजे पैगंबर मोहम्मद साहेब यांनी ज्यावेळी त्यांची ईश्वराची भेट झाली होती, मुस्लिमांना नमाजचं जे आहे ते 5 वेळेसचे नमाजचे जे आदेश आले, तो जो काही सगळा इन्सिडेंट जो काही घडलेला होता तो सगळा इन्सिडेंट जो आहे तो देखील त्या ठिकाणी इस्रायलचं जी भूमी आहे त्या ठिकाणी घडलेला होता. त्यामुळं या 3 धर्मियांच्या अनुषंगाने जे आहे ती भूमी खूपच पवित्र आणि महत्वाची मानली जाते. जसं जसं इस्लामचा प्रभाव जो आहे तो वाढत गेला तसं तसं तो जो परिसर आहे तो मुस्लिमांच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी आला. त्याच्यानंतर काही काळ जो आहे तो प्रांत जो आहे तो ख्रिश्चनांच्या देखील ताब्यात होता. त्यानंतर ज्यावेळी ज्यू धर्मीयांवर जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होत होते त्यावेळी ज्यू धर्मियांचं जर्मनीमधून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते स्थलांतर इस्रायलमध्ये झालं आणि इस्रायलमध्ये स्थलांतर झाल्यानंतर हळूहळू जे आहे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो परिसर पूर्णपणे काबीज करण्याचा प्रयत्न केला. ज्यू धर्मियांनी अशी ही भावना त्या ठिकाणी व्यक्त केली की आम्ही इथले जे आहेत ते मूल निवासी आहोत, अशा पद्धतीने की आम्ही आधीपासून इथे होतो, आमचा वारसा आहे तो वारसा पूर्णपणे आमचा इस्रायलमध्ये आहे, त्यामुळे आमचा पहिला हक्क या इस्रायलमध्ये आहे आणि या भूमीवर आहे, अशा पद्धतीची भावना जी आहे ती ज्यू धर्मियांनी व्यक्त केली आणि त्यांनी त्यानुसार जे आहे ते इस्रायल जो आहे तो पूर्णपणे काबीज करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर सगळ्यात पहिला जो विषय आहे की मस्जिद अल अक्सा आणि त्या ठिकाणी ज्यू धर्मियांचं जे मंदिर आहे त्या मंदिराचा जो विषय आहे त्या मंदिराच्या विषयावर देखील जो आहे तो वादंग मोठ्या प्रमाणामध्ये झाला. युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर जे आहे त्या ठिकाणी इस्रायल त्याच्यामध्ये जे आहे ते जिंकले इस्रायल. पण इस्रायल जिंकल्यानंतर देखील जे आहे त्यांनी मुस्लिमांना त्या ठिकाणी जे आहे ती प्रवेशाची जी आहे ती परवानगी त्या ठिकाणी दिली. आतापर्यंत जे आहे ते त्या ठिकाणी ज्यू आणि मुस्लिम दोन्ही धर्मियांचे जे लोक आहेत त्या ठिकाणी प्रवेश करू शकत होते. या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं खरे तर सुटतील, कोणी कोणावर ताबा मारलाय, कोणी कोणावर अत्याचार केलाय, हा सगळा विषय जो आहे हा जितका महत्वाचा आहे तितकाच महत्वाचा हा विषय आहे की ह्या सगळ्या मुद्द्यांमध्ये आपण कोणाचीही बाजू न घेता शांततेचं आवाहन करू शकतो का, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. सगळ्यात पहिली घोडचूक तर देशाचे प्रधानमंत्री श्रीयुत नरेंद्र मोदी यांनीच केली की त्यांनी डायरेक्टली इस्रायलला जे आहे ते सपोर्ट जो आहे तो घोषित केला. जो देश जगाचा विश्वगुरु बनण्याची जी काही स्वप्न पाहत आहे तो देशाच्या अंतर्गत युद्ध होत आहेत त्या युद्धाला कुणाची तरी बाजू घेऊन कोणाचं तरी समर्थन किंवा कोणाचा तरी विरोध करून कशी काय भूमिका मांडू शकतो. विश्वगुरूची भूमिका शांततेची असते आणि सर्वात पहिल्यांदा जो फिलिस्तीन इस्रायलमध्ये जो काही हिंसाचार चाललेला आहे, युद्ध जे काही चालू आहे त्या ठिकाणी ते युद्ध सर्वात अगोदर थांबले पाहिजे ही भूमिका मांडण्याचं सर्वात गोल्डन चान्स जो आहे तो नरेंद्र मोदींकडे होता. परंतु ती जी संधी आहे ती संधी नरेंद्र मोदींनी त्यांच्या स्वभावामुळे आणि त्यांच्या मागच्या इतिहासामुळे जी आहे ती गमावून टाकली. आत्ता देखील जगामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पॅलेस्तीन की इस्रायल हा सगळा जो काही विषय मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे निघत आहेत. काही ठिकाणी भारतामध्ये देखील जे आहे ते
लोक व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवतायत, मुस्लिम समाजाकडून देखील स्टेटस ठेवले जात आहेत आणि भाजपचे समर्थक जे आहेत ते समर्थकांकडून जे आहे ते इस्रायलच्या समर्थनार्थ जे आहे ते स्टेटस ठेवले जात आहेत. माझा या सगळ्यांना एक प्रश्न आहे, तुमच्या देशातले अंतर्गत वाद जे आहेत ते सुटलेले आहेत का? तुमच्या देशातले जे प्रश्न आहेत ते सुटलेले आहेत का? मुख्य करून भाजपला जे समर्थन देत आहेत, जे भाजपला सपोर्ट करत आहेत, त्यांना माझा प्रश्न आहे की आपल्या भारतामध्ये इतके प्रश्न आहेत. आपला काश्मीरचा प्रश्न जो आहे तो आ वाचून बसलेला आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर जे आहे ते वारंवार तणाव निर्माण होतात. त्याच्याही पलीकडे वेगळ्या विदर्भाची जी काही आहे मागणी केली जाते. त्याच्याही पलीकडे दक्षिणेचे जे लोक आहेत ते उत्तरेकडच्या लोकांना हुंगत नाहीत. या सगळ्या ज्या काही आहेत मोठ्या समस्या देशभरामध्ये ज्या आहेत त्या प्रादेशिक अस्मितांना घेऊन किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ज्या आहेत ते देशभरामध्ये या समस्या आहेत. या सगळ्या समस्या असताना आपण इस्रायलमध्ये काय चाललंय, इस्रायलच्या बाजूने का फिलिस्तीनच्या बाजूने असल्या काहीतरी मूर्खपणाच्या भूमिका मांडण्यासाठी आपल्याला खरं तर वेळ कसा काय मिळतो आणि खरं तर आपण या सगळ्या गोष्टींवर भूमिका मांडण्यास पात्र तरी आहोत का, हा प्रश्न स्वतःने आपण स्वतःला विचारणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन मुस्लिमांमधून त्या दिवशी मी जो काही लेख लिहिला, हजारो वर्षात ज्या वेळेस जगाची लोकसंख्या काही कोटींमध्ये होती, त्यावेळेस त्या लोकांनी किंवा ज्या आपल्या पूर्वजांनी ज्या काही विषयासाठी युद्ध छेडलेले आहेत आणि त्या युद्धांची परंपरा जी आहे ती पुढे नेण्याचा जो काही चुतियापा केला जातोय आणि त्या चुतियापाला समर्थन करणारे जे काही लोक निर्माण होत आहेत, हा सगळा मूर्खपणा आहे. या गोष्टीचा काही जणांना राग आला. काही जण म्हणतात की तुम्ही फिलिस्तीनच्या बाजूने बोललं पाहिजे, काही जण म्हणतात की इस्रायलच्या बाजूने तुम्ही बोललं पाहिजे. हा सगळा मूर्खपणा आहे. माझं मुस्लिमांना एक विचारणं आहे, माझा एक प्रश्न आहे, तुमचे मशिदीतले वाद जे आहेत ते अगोदर सुटलेले आहेत का? मशिदींमध्ये तबलिकी सुन्नीवरून वाद आहेत. वेगवेगळ्या दर्ग्यांमध्ये तबलिकी सुन्नीवरून वाद आहेत. ते वाद नसले तर काही शहरांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये, काही राज्यांमध्ये शिया आणि सुन्नींचे वाद जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. काही ठिकाणी, काही राज्यांमध्ये शिया आणि सुन्नी वक्फ बोर्ड आहेत. त्या ठिकाणी जे आहे ते वादाचे प्रमाण कमी आहेत. महाराष्ट्रासारख्या ठिकाणी जे आहेत ते शिया आणि सुन्नींचे वक्फ बोर्ड जो आहे तो वेगवेगळा नाहीये, एकच वक्फ बोर्ड आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रॉपर्ट्यांवरून जे आहेत ते शिया आणि सुन्नींमध्ये वाद आहेत. हे सगळे वाद तुमचे भारतातले, महाराष्ट्रातले आणि चक्क पुण्यातले सुटत नाहीत. आणि तुम्हाला प्रश्न कशाचा पडतोय की फ्री पॅलेस्टीन करायला पाहिजे, हा सगळा मूर्खपणा आपल्याला वाटत नाही का, हा माझा प्रश्न आहे. याच्यातही आणखीन एक महत्वाचा मुद्दा मला असा वाटतो की समजा त्या ठिकाणी ते पॅलेस्टीन, ती जी मस्जिद अल अक्सा आहे ती पूर्णपणे मुस्लिमांकडे जरी आली तरी ती समस्या सुटणार आहे का? तर अजिबात सुटणार नाही. आज देखील अरबमध्ये, मक्कामध्ये काबासारखं जे ठिकाण आहे, हजच्या जे यात्रेला जातात लोक, त्या हजच्या यात्रेमध्ये देखील शिया सुन्नी हा वाद आहे, जो काही ठिकाणी दिसणारा आहे, काही ठिकाणी न दिसणार आहे. हुजूर आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची जी काही कबर आहे त्या कबरीच्या आजूबाजूला बांधकाम केलेलं आहे, त्याचं डेव्हलपमेंट केलेलं आहे. त्यांच्या ज्या मुली आहेत फातेमा, जैनब आणि जे काही शिया समाजाचे जे काही इमाम आहेत त्यांच्या ज्या काही कबरी आहेत त्या कबरींच्या ठिकाणी जाऊ दिलं जात नाही. हे जे काही वाद आहेत हे वाद मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, पण ते दिसून येत नाही कारण त्याच्यावरती युद्ध होत नाहीत म्हणून काही वाद नाहीत का? तर हा सगळा जो प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत की असाच वाद मस्जिद अल अक्सामध्ये निर्माण होऊ शकत नाही का? माणूस हा सदैव मतभेद बाळगणारा प्राणी आहे आणि या मतभेद बाळगणाऱ्या प्राणीकडे त्या अनुषंगाने आपण पाहिलं पाहिजे खरं तर. मात्र या अंगाने कोणीच सांगत नाही. याच्यापेक्षा महत्वाचं की ज्या देशातले नेते जगाचे विश्वगुरू बनण्याचे स्वप्न पाहतायत ते नेते देखील सांगत नाहीत. बरं, हे नेते त्या देशातून येतात ज्या देशात बुद्धांनी जन्म घेतला, ज्या देशात गांधींनी जन्म घेतला, त्या देशातून हे नेते येतात आणि आपण जगाला जे आहे ते युद्ध नको आणि बुद्ध हवा असं सांगतो. गांधीजी जे आहेत ते अहिंसेचं त्या ठिकाणी तत्वज्ञान मांडतात आणि त्याच देशातून जे आहेत ते एक नेते, देशाचे प्रतिनिधी ते एका कुठल्या तरी देशाचे जे आहे ते युद्धामध्ये बाजू घेतात, त्यांचं समर्थन करतात. ही गोष्ट पूर्णपणे लाजिरवाणी आहे आणि या गोष्टीचा सर्वात अगोदर निषेध केला पाहिजे. आणि हा निषेध करताना आपण काही पॅलेस्टीनची बाजू घेतली पाहिजे का? तर नाही. या विषयावर युद्ध अजिबात झाली नाही पाहिजेत. हजारो लोक आतापर्यंत इस्रायलमध्ये, पॅलेस्टीनमध्ये जे आहेत ते मारले गेलेले आहेत. त्या सगळ्या मेलेल्या लोकांची जबाबदारी, त्यांच्या आयुष्याची जबाबदारी, त्यांच्या जे काही कुटुंब अनाथ झाले त्या मुलांची जबाबदारी कोण घेणार आहे? आपण सगळेजण कोणी घेणार आहोत का? कोणीच घेणार नाहीये.
आपण फक्त स्टेटस ठेवणार आहोत, आपण मस्जिद अल अक्साचे डीपी ठेवणार आहोत, आपण इस्रायलच्या समर्थनार्थाचे डीपी ठेवणार आहोत, आपण इस्रायलला समर्थन देणार आहोत, पॅलेस्टीनला समर्थन देणार आहोत, मोर्चे काढणार आहोत आपण. मात्र त्या ठिकाणी जे लोक खरंच या युद्धामध्ये, या हल्ल्यांमध्ये जे मरतायत, त्यांची जागा आपण घेऊ शकतो का? आपण कधीही घेऊ शकत नाही. आपण त्यांना रिप्लेस करू शकतो का? त्यांच्या आयुष्याशी आपलं आयुष्य आपण कधीच रिप्लेस करू शकत नाही. मग त्या ठिकाणी युद्ध व्हावं या अनुषंगाने आपण कोणाची बाजू कशी काय घेऊ शकतो, हा प्रश्न आपण आपल्याला विचारणं खूप जास्त गरजेचं आहे. सर्वात पहिल्यांदा तर भूमिका काय मांडली पाहिजे माहिती आहे का? नो वॉर आणि स्टॉप वॉर ही भूमिका सर्वात अगोदर मांडली गेली पाहिजे. आणि ही जर भूमिका कोणी मांडत नसेल तर त्या सगळ्या समर्थनाला आणि त्या सगळ्या विरोधाला काहीही अर्थ नाहीये. त्या ठिकाणी युद्ध थांबवा, स्टॉप वॉर या पद्धतीचे जे आहेत त्या भूमिका मांडण्याचं जे आहे त्या या भूमिका मांडण्यासाठी पुढे आलं पाहिजे आणि याच भूमिकांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन केलं पाहिजे. अशा प्रकारचं युद्ध तुमच्या ठिकाणी, तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये जर झालं तर त्याचं तुम्ही समर्थन करू शकता का? तुम्ही कधीही समर्थन करणार नाही. मग दुसऱ्या ठिकाणी जगाच्या एका टोकामध्ये युद्ध चाललंय, त्या युद्धाचं आपण समर्थन कसं काय करू शकतो? याही पलीकडे जाऊन या युद्धामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वन्यजीव, त्यानंतर प्राणी, पक्षी यांची जी काही हानी होते, ज्यांचा या युद्धाशी थेट आणि अनपेक्षितपणे देखील कुठल्याही पद्धतीचा संबंध येत नाही, त्या प्राण्यांची, वन्यजीवांची, जीवजंतूंची जी आहे जबाबदारी कोण घेणार आहे? त्यांना तर निष्कारण ह्या गोष्टीची जी आहे ती फळं जी आहेत ती भोगावी लागतात. कित्येक प्राणी जे आहेत ते स्थलांतरित होतात, कित्येक प्राणी जे आहेत ते युद्धामध्ये मारले जातात, त्यांचा काहीही संबंध नसताना. इथून मागे 300-350 वर्षापूर्वीची जी काही युद्ध होती, इथून मागे हजारो वर्षापूर्वीची जी काही युद्ध होती, त्या युद्धांच्या वेळी तंत्रज्ञान एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप झालेलं नव्हतं. ते तंत्रज्ञान डेव्हलप झालं नसल्यामुळे काय व्हायचं की निसर्गाची जी हानी आहे युद्ध झाल्यानंतर देखील कमीत कमी व्हायची. मात्र आत्ताच्या घडीला तंत्रज्ञान एवढं डेव्हलप झालंय की एक बटन दाबल्यानंतर तुमचे जिल्ह्याच्या जिल्हे जे आहेत, तुमचे जे शहराच्या शहरं आहेत ती जळून खाक होत आहेत. अशा पद्धतीचं जे आहे ते तंत्रज्ञान डेव्हलप झालेलं आहे. तुम्हाला हातात तलवार घेण्याची गरज पडत नाही. तुम्ही फक्त रॉकेट मारल्यानंतर जे आहे ती शहराच्या शहरं उद्ध्वस्त होत आहेत. एवढं तंत्रज्ञान डेव्हलप झालेलं आहे आणि या डेव्हलप झालेल्या तंत्रज्ञानाचा वापर आपण अशा पद्धतीने करणार आहोत का निसर्गाची हानी करण्यासाठी, निसर्ग संपवण्यासाठी आणि मानवजात संपवण्यासाठी? याचा कुठेतरी जो आहे तो विचार आपण सर्वांनी केला पाहिजे असं मला वाटतं. ज्यांना ज्यांना या गोष्टीचं युद्धज्वर चढलेलं आहे, भले ते मग मुस्लिम असो किंवा ते भाजप समर्थक असो, ते हिंदुत्ववादी असो, ते मनुवादी असो, कोणीही असो, माझं ह्या सर्वांना नम्र आव्हान आहे की सर्वात अगोदर जो आहे तो सर्वात आधी माणूस आहे आणि माणसानंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जर माणूसच नसेल तर त्या मस्जिद अल अक्सामध्ये कोण जाणार आहे? जर माणूसच नसेल तर त्या जूनच्या मंदिरामध्ये कोण जाणार आहे? जर माणूसच नसेल तर त्या ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये कोण जाणार आहे? तर अगोदर माणूस आहे आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांची जी काही भूमिका आहे ती भूमिका एकच असली पाहिजे, युद्ध थांबवा, स्टॉप वॉर. आणि याच्यासाठी जे आहे ते सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. याच नोटवर जे आहे तो मी हा व्हिडिओ थांबवतो. होप सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ज्या काही गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला त्या योग्य पद्धतीने समजलेल्या आहेत. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर कृपया हा व्हिडिओ जो आहे तो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय भीम आणि जय जग.